टीसीएस मध्ये अनेक मुली असे आहेत की ज्यांना सर्व्हिसला जेव्हा इंटरव्ह्यू त्यांचा झाला तिथून त्यांना ट्रॅप करण्यात आलं. त्या मुलींची लगट करणं, त्या मुलींच्या वरती वेगवेगळ्या कमेंट करणं, त्या मुलींना बाहेर वीकेंडला फिरायला घेऊन जाणं, त्यांचे जे टीम लीडर आहेत वेगवेगळे टीम लीडरच्या माध्यमातून त्या मुलींना प्रभावित करणं, त्या मुलींना तिकडे इमॅजिका नावाचं जे वॉटर पार्क आहे तिकडे घेऊन जाण्याचा प्लॅन करणं, बाकीच्या मुली न आल्यामुळं एकच मुलगी त्यांच्या सोबत जाणं, त्या मुलीची लगट करणं, त्या मुलीचे शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिचे व्हिडिओ तयार करणं, ते व्हिडिओ तयार करून दुसऱ्या मित्राला देणं, त्यानं त्या मुलीला ब्लॅकमेल करणं, परत तिचे व्हिडिओ तयार करणं, त्यानं तिसऱ्या मुलाला देणं. हे काय प्रकरण आहे? हे काय प्रकरण आहे? ह्या अशा वृत्तीच्या भडव्यांना ठोकून काढलं पाहिजे. हिंदू मुली म्हणजे काय तुम्हाला काय पालापाचोळा वाटतो काय? हिंदू मुलींची तुम्ही त्यांच्यावरती अन्याय करताय, अत्याचार करताय, त्यांना फसवताय, 2-2, 3-3 लग्न केल्याच्या नंतर नावं बदलून हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात पाडताय. फसव्या प्रेमाच्या जाळ्यात पडल्याच्या नंतर त्यांना कळतं की ह्या बायकोचा फोन आला, मी त्याची बायको बोलतेय, मला 2 मुलं आहेत. ही कुठली कृती आहे? ही कुठली वृत्ती आहे? आणि ही वृत्ती आता महाराष्ट्रात खपून घेतली जाणार नाही. आता धर्मांतरणाच्या विरोधात कायदा आलाय, लव्ह जिहादच्या बाबतचा कडक कायदा देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये येतोय. त्यामुळं असली कुठली प्रकरणं घडली खरातांसारखी, आमचं सरकार अशा बोंदुगिरीला पाठीशी घालत नाही.